ग्रामीण भागामध्ये रात्री स्वप्न पडतात. काय रात्री स्वप्न पडतात त्याला आत्मज्ञान म्हणतात काय? आत्मज्ञान म्हणतात. हा प्रश्न विचारला आहे की ग्रामीण भागामध्ये स्वप्न पडतात त्याला आत्मज्ञान म्हणतात का? नाही. स्वप्नात दिसतं ते काही आत्मज्ञान नाही. जे संबंध शुद्ध प्रत्यक्षात वर्तमान काळात घडतं ते आहे आत्मज्ञान. स्वप्न हे आपल्यामध्ये सुप्त चेतन आहे. त्याच्यामध्ये जेव्हा आपलं चित्त जातं त्यावेळेला स्वप्न पडतं आणि त्यावेळेला जे आपण बघतो कधी कधी अत्यंत सुषुप्ती स्थितीत गेल्यावरती जे काही पुढे होणार असेल ते खरं खरं समजतं. सहजयोगांना बहुतेक सुषुप्तीमध्ये स्वप्न पडतात आणि त्यात त्यांना इशारे येतात. पुष्कळ लोकांना इंग्लंडला सुद्धा हिंदुस्थानात सुद्धा मी यायचे असले म्हणजे स्वप्न पडतं की माताजी आल्या म्हणून. तरी त्यांना कळलं नाही तरी स्वप्नात आपण कळू शकतो. जसं आपण रेडिओ वगैरे मध्ये इथर वापरतो जो सर्वीकडे पसरलेला आहे तसं स्वप्नामध्ये एक इथर असतो तो सुद्धा वापरता येतो आणि त्या इथरमधनं पुष्कळांना खबर जाते. ते करणं दुसरी गोष्ट आहे. पण बहुतेक ज्या माणसाला अजूनपर्यंत आत्मज्ञान झालेलं नाही त्याला जी स्वप्न येतात ते अत्यंत विक्षिप्त आणखी त्याला काही अर्थ लागत नाही. पण एखादा गहन मनुष्य असला तर त्याला मात्र असं स्वप्न पडू शकतं की जे स्वप्न खरोखर परमेश्वराकडून त्या गहनावस्थेमध्ये ज्याला अचेतन म्हणतात तिथून आलेलं आहे. चिठ्ठी देऊन किंवा पुढे जे समजले कोण असतील अगदी प्रामाणिकपणे ज्यांना आपल्या कोणाला शंका विचार असतील त्यांनी पूर्णपूजा माताजींना आपण शंका विचारायला. पण एकदा हे सांगते ना मी की आत्मज्ञान म्हणजे काय ते समजलं म्हणजे तुमच्या शंका दुरुस्त होते. आत्मज्ञान म्हणजे काय? आता आत्म्याचं ज्ञान होण्याने होतं काय हा प्रश्न असायला पाहिजे आणि कारण त्याच्या मी प्रकाश एवढा टाकलेला नाही. तर आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान. आता आपण असं म्हणतो की हे माझं घर, हे माझं गाव, हे माझं ही माझी साडी, हे माझं तो. पण माझं म्हणजे ते मी नाही. मग मी कोण आहे? मी कोण आहे? जो मी आतमध्ये आहे तो कोण आहे? म्हणजे तो अजून हातात लागलेला नाही. तो कुठे दडलेला आहे? तो मी म्हणजे तो आत्मा. त्याचं ज्ञान झालं म्हणजे काय होतं? त्याचं ज्ञान झालं म्हणजे आपल्यामध्ये एक नवीन चेतना उत्पन्न होते. कारण आत्मा जो आहे तो सर्वव्यापी अशा परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतो. आणि जर तुम्हाला आत्मज्ञान झालं तर दुसरा जो आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला ज्ञान होतं. तर ते कसं होणार? ज्ञान कसं होतं? बुद्धीने होतं का? नाही. तर जाणीवेनं होतं. हा विषय समजून घ्यावा. जाणीव म्हणजे जाणीव कशी? आता आपण समजा एखादा कुत्र्याला सांगितलं, विषय जरा असं समजून घ्या. जर कुत्र्याला सांगितलं की बा तू ह्या घाणीतनं जातो आपला निघून जाईल, त्याला घाण येईल का? नाही येणार. पण एखाद्या मानवाला सांगितलं की तू ह्या घाणीतनं निघतो तो म्हणे मी नाही जात, त्याला जाणीव की घाण. पण जेव्हा आत्मज्ञान होतं माणसाला तेव्हा त्याला जाणीव होते, त्याच्या बोटांवर जाणीव होते की स्वतःमध्ये काय दोष आहे, माझ्या कोणत्या चक्रामध्ये दोष आहे. म्हणजे आता मला 7 चक्र आहेत ना, ही 5, 6 आणि 7. ही डाव्या हाताची चक्र आणि ही उजव्या हाताची चक्र. डाव्या हाताच्या चक्रामध्ये जी काही माझी भावना शक्ती आहे किंवा जे काही माझं गत आहे, जे माझं भूतकाळातलं आहे ते सगळं डाव्या हाताने जाणलं जातं. जे काही माझं भविष्यातलं आहे ते माझं उजव्या हाताने जाणलं. म्हणजे जे काही मी विचार करतो, ज्या काही मी चढाया करतो, जे मी लोकांच्या वरती आपला अहंकार दाखवतो वगैरे, ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक जेवढ्या क्रिया आहेत त्या उजव्या हाताने
आणि डाव्या हाताने आपल्या भावनेतल्या क्रिया अशा रीतीने आपण जाणू शकतो. त्यामुळे हे जेव्हा 7 आणि हे 7 चक्र मिळून जेव्हा बरोबर असे मिळतात ह्या ठिकाणी समजा, तर डावीकडनं उजवीकडनं मधोमध हे चक्र तयार झालं आणि ह्या चक्राला डावीकडे आणि उजवीकडे अशा 2 शक्त्या वाहत आहेत. ह्या इडा आणि पिंगला ह्या 2 शक्त्या. आता मधली जी शक्ती जिला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणतात, तिच्याबद्दल आपल्याला अगदी ज्ञान नाही, आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे समजा उद्या तुम्हाला जर धावायचं असलं तर तुमचं हृदय जोरजोराने धक 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 करेल आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपलं जोराने हृदय धकधक करवू शकता. पण ते जेव्हा हलकं होतं ते मात्र ह्या मधल्या शक्तीने होतं, ह्या महालक्ष्मीनी, ह्या सुषुम्ना नाडीने होतं. तर तिच्यावरती कसा आपला संबंध लावायचा? तर पहिली गोष्ट म्हणजे कुंडलिनी जेव्हा जागृत होते तर सर्वप्रथम तुम्हाला म्हणजे स्वतःच्या सर्व अवयवांवर, आपल्या सर्व जितकी काही इंद्रिय आहेत त्यांच्यावरती कंप्लीट कंट्रोल येतो, त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण कंट्रोल येतो. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर तुमच्या हाताला जाणीव होते. तर मुलांना तो विषय आवडणार नाही, विशेष त्यांना याच्याशी काय मतलब नाही, पार होण्याशी मतलब. तर तुमच्या हाताला ही जाणीव येते की दुसरा मनुष्य, त्याला काय त्रास आहे, त्याची कोणची चक्र धरली. आता बोलायचं म्हणजे सूक्ष्मात सगळे बोलते, अहो माताजी ह्याचं आज्ञाचक्र धरलं. म्हणजे त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ ह्याला ग ची बाधा झाली आहे खरं म्हणजे. पण आपण असं कुणाला म्हटलं बाबा याला ग ची बाधा झाली म्हणजे झालं, तो मारायलाच उठा. पण मनुष्य स्वतःबद्दल असं बोलू लागतो, माताजी माझं आज्ञा धरलंय स्वच्छ करा, म्हणजे मला ग ची बाधा झाला ती काढा. स्वतःबद्दल बोलायला काही वाटत नाही, कारण आपण आपल्यापासून दूर होतो आणि आपल्याला बघतो साक्षी स्वरूपाने आणि आपण म्हणतोय बघा हे चक्र माझं धरलंय, स्वच्छ केलं पाहिजे, ते चक्र त्याचं धरलंय, ते आम्ही. मग ते स्वच्छ करण्याची किमया जी आहे त्याला शुद्ध विद्या असं म्हणतात. शुद्ध विद्या म्हणजे शुद्ध करण्याची विद्या. आता ही कुंडलिनी तुमच्यामध्ये शुद्ध इच्छा, शुद्ध इच्छा म्हणजे बाकी जितक्या तुमच्या इच्छा त्या अशुद्ध आहे. जर अशुद्ध नसत्या तर समजा एखादी इच्छा पूर्ण झाली तर मग तुम्ही दुसऱ्या इच्छेकडे कशाला राहता? आता पाटील साहेब म्हणाले की एकदम समाधान झालं, मला जा, एकदा मिळालं म्हणजे झालं. तेव्हा म्हणजे काय की जी शुद्ध इच्छा तुमची होती, परमेश्वराशी एकाकार होण्याची शुद्ध इच्छा, योग मिळवण्याची शुद्ध इच्छा होती, ती जागृत झाली आणि तिचं पूर्ण फलद्रूपता आली. म्हणजे तुम्ही समजले की आम्ही झालो, आता आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. हे जे सांगून गेले की आमचं बी घडलंय ते तुमचं बी घडवून घ्या. आणि ते एकदा झालं म्हणजे मग काय समाधानात बसलो. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी, ही स्थिती होऊन जाते. ती स्थिती येण्यासाठी, अवघ्याचा कंटाळा येण्यासाठी तो एक गोपाळा आधी भेटला पाहिजे ना. तर तशी ती कुंडलिनी जागृत झाल्याबरोबर तुमच्यामध्ये सामूहिक चेतना येते, म्हणजे त्याची जाणीव येते. म्हणजे तुम्ही म्हणता, लहान लहान मुलं म्हणतात माताजी याची आज्ञा धरली, याचं हे धरलंय, मुलं लहान लहान त्यांना सगळं समजतं. तेव्हा ही एक उच्चतर स्थिती माणसाची होते, ती झालेली नाहीये अजून. आपण अर्धवट आहोत, अजून आपलं कनेक्शन लागलेलं नाही. हे एकदा कनेक्शन लागलं म्हणजे झालं. साधी गोष्ट, अहो जर तुम्हाला टेलिव्हिजनच्या गमती सांगितल्या, समजा जर तुम्ही टेलिव्हिजन पाहिलं, तुम्ही म्हणा काहीतरी सांगता माताजी, असं कसं शक्य की त्याच्यात रंगीत अगदी संबंध चित्रपटासारखे चित्रपट सगळं काही तुम्ही बघता, इथल्या बसल्या बसल्या लंडनचे काय, ऑस्ट्रेलियाचे काय, कुठूनही दिसता. तुम्हाला हे असं कसं, ते डबडं दिसतंय नुसतं, ते डबडं आणून इथे लावलं कनेक्शनला तर दिसेल की नाही? कारण तुम्ही म्हणजे मोठे भारी एक टेलिव्हिजन आहात, कॉम्प्युटर आहात, सगळं काही तुम्ही आता. हे आलं कुठं कॉम्प्युटर आणि टेलिव्हिजनच्या कल्पना, हे आपण आहोत म्हणूनच आपल्यात आलं. पण असलं कॉम्प्युटर तुम्ही पाहिलंय का की विचार न करताना सुद्धा सगळं काही कार्य करीत असतं. फक्त याचं कनेक्शन त्या परमेश्वराशी लावून बघा, म्हणजे सर्वात पहिल्यांदा सामूहिक चेतना आहे. तेव्हा किती होतं ते सांगता येत नाही एवढ्याच्या. पण आत्मज्ञानाने पहिल्यांदा स्वतःच्या शरीराबद्दल, मनाबद्दल, अहंकाराबद्दल सगळं ज्ञान होतं. इतकंच नव्हे तर दुसऱ्याच्या बद्दल सुद्धा ज्ञान होतं. आणि आत्मज्ञानाने मी परमेश्वराचा एक अंग आहे
ह्याची जाणीव होते. विराटातल्या अंगातला एक मी प्रत्यंग आहे ह्याची जाणीव होते. जाणीव होणंच म्हणजे विद होणे, ज्याच्यापासून वेद लिहिला गेला. नुसतं वाचन करणे म्हणजे वेद नव्हे. ज्यानी विद होते म्हणजे हातामध्ये जाणीव झाली पाहिजे, तुमच्या नसा नसात जाणीव झाली पाहिजे, ज्याला सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतात त्याच्यामध्ये जाणीव झाली पाहिजे. तर कळलं का? ह्याला म्हणायचं आत्मज्ञान. मग असा आत्मज्ञानी मनुष्य जेव्हा त्रिकाल ज्ञानी होऊन जातो तर त्याला बसल्या बसल्या सर्व काही समजतं. कोणाबद्दल काय सांगायचं असलं की बरोबर समजतं, सगळं माहित असतं त्याला, कारण तो त्रिकाल ज्ञानी होतो. त्याच्यावर त्यांनी परमेश्वरी तत्वात सगळं काही जाणलेलं आहे. त्याला सगळं माहिती आहे. मी गगनगड महाराजांना कधी पाहिलं नव्हतं, त्यांनी मला कधी पाहिलं नव्हतं, त्यांना काही माहित नाही मी कोण काय. तिथे बसल्या बसल्या त्यांनी सगळं माझं वर्णन करून सांगितलं. कसं सांगितलं? मी कोण, कसला जन्म आहे, मी काय आहे, सगळं काही कसं सांगितलं. आणि आहे खरी गोष्ट, सिद्ध आहे ते. त्यांना कदाचित माझा पत्ता नसेल माहीत, लौकिक, पण अलौकिक सगळे पत्ते दिले त्यांनी. ते कसं कळलं त्यांना? म्हणजे काहीतरी द्रष्टा असल्याशिवाय का होईल का? पण असे द्रष्टे आहेत आणि तुम्हीही होऊ शकता. सहयोगाची ही कृपा आहे. आणि सहज दिसायला साधं बी सुद्धा उद्या वृक्ष होतं, पण ह्याच्यात खटाखट. आता बघा, हे म्हणतात ना की आम्ही मागल्या वर्षीच पार झालो. एका वर्षात बघा तर हे कल्पतरूंचे आरव उभे झाले की नाही तुमच्या समोर, तुमच्यातलेच. त्या तुम्ही का नेऊन घ्यायचं? त्याला कसला प्रश्न? काय दुसरा प्रश्न? आता आत्मज्ञानाबद्दल थोडक्यात सांगितलं मी, पण तसं समजायला लागलं म्हणजे आपोआप तुमच्या लक्षात येईल किती ज्ञान आहे.